परिट आणि नाभिक समाजाला एस-सी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. खरं तर या सगळ्या विषयी बोलण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर आणि आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे साहेब आपल्यासमोर आहेत. डॉक्टर साहेब, काय खरं तर ही मागणी आता तुम्हाला योग्य वाटते का? अशा पद्धतीने आरक्षण देता येतं का? नाही, हे मागणीच मुळात अयोग्य आहे. ज्यावेळेसपासून घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या घटकांना समाविष्ट केलं गेलं, हे दोन्ही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये ते सामाजिकदृष्ट्या ते मागासलेपण सिद्ध झालं म्हणून त्यांना केलं गेलंय. आज आपण पाहतो परिट समाज असेल किंवा धोबी समाज असेल, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असेल असं कोणतंही त्यांच्यावरती गावगाड्यामध्ये कोणताही या ठिकाणी सामाजिक द्वेष केला जातो असं चित्र नाहीये. आज आपण पाहतो हाके साहेब हे सगळे लूज टॉक्स किंवा हे वक्तव्य का करतायत? हे चीप प्रसिद्धी करता करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा वाद ओबीसी आणि मराठामधला जो आहे, त्याच्यामध्ये ओबीसी मधल्या काही जातींना एस-सी मध्ये द्या ही जी मागणी करणं आहे, ती अयोग्य तर आहेत, परंतु गावगाड्यामध्ये सामाजिक समलोका बिघडवायचं काम हाके साहेब करतायत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि हे कृत्य त्यांनी करू नये. अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये ओबीसी समाजाबद्दल प्रचंड आस्था आहे. त्यांच्याबद्दल एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करून सामाजिक सलोखा, एकोपा बिघडायचं काम हाके साहेबांनी करू नये. आपण पाहिलं की हाके यांना या डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी थेट विनंती किंवा इशारा दिलेला आहे की अशा पद्धतीनं जो मागासवर्गीय समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये, असं या ठिकाणी इशारा जो आहे तो डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी दिलेला आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.